पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात निशाणा साधला आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत तोपर्यंत राज्यात असेच खून आणि अत्याचार होत राहणार आहेत। फडणवीस यांचे काम राक्षसी वृत्तीचे असून त्यामुळे हे सरकार उलथवून लावण्याची गरज आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला। ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। मनोज जरांगे पाटील सोमवारी रात्री अकलूज येथील धनाजी साखळकर यांच्या निवासस्थानी आले होते। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातील अत्याचाराच्या घटनेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याचा ठपका ठेवला। जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात एसी आणि मोबाईल पुरवले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला। हे आरोपी कोणाच्या आशीर्वादाने चैनीत आहेत असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला। भाजपच्या 3 राज्यातील विजयाबाबत जरांगे पाटील यांनी शंका व्यक्त केली। ते म्हणाले, यामध्ये काहीतरी गडबड आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव होणे शक्य नाही असे तेथील स्थानिक लोक सांगत आहेत। असे असतानाही भाजपलाच लोक मतदान कसे काय करतात यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरा आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।